नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत करते। आपण पाहतोय की मुंबईमध्ये सकाळपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि हजेरी लावलेली आहे, त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। धुवाधार पावसामुळे, पावसाच्या हजेरीमुळे सध्या वाहतूक देखील ठप्प झालेली आहे, रस्ते जलमय झालेले आहेत। रस्ते जलमय झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतंय की नागरिकांना त्रास देखील होत आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। येथील समुद्र खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आता दादर मध्ये आहोत, चौपाटीमध्ये समुद्र खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं प्रशासनाचे आवाहन आहे। प्रशासनाने सांगितलंय की मुंबईत सध्या दुपारी 12:30 वाजल्यापासून समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे। मुंबई प्रशासनाने सांगितलंय की समुद्राकडे, कोणत्याही किनारपट्टी समुद्राकडे जाऊ नये, कारण मुंबईला सध्या 12:30 वाजल्यापासून मोठी भरती येण्याची शक्यता आहे आणि याच भरतीमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे आज मुंबई, ठाणे, कल्याण भागात जोरदार पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईतील पावसाच्या रेल्वे वाहतुकीला देखील मोठा फटका बसलेला आहे। लोकल 10 मिनिटे उशिरा आहे। मुंबईत पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पावसामुळे लोकल ट्रेन 10 मिनिटे उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल देखील होत आहेत। त्याचबरोबर मुंबई उपनगरातील अंधेरी येथील सबवे पूल पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा सबवे हा पूल वाहतुकीसाठी खरं तर मुख्य रस्ता मानला जातो, जो तेथून लाखो नागरिक प्रवास करत असतात। मात्र अनेक वर्षापासून जास्त पाऊस झाल्याने हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि त्यामुळे अंधेरी पश्चिम ते पूर्वेकडे जाण्यासाठी नागरिकांना पूर्ण फिरून जावे लागते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय देखील होते। पालिका प्रशासनाने पुलासंदर्भात कोणतीही खबरदारी घेतलेली नाहीये, त्यामुळे जरा जरी पाऊस जास्त पडला तर तो जो पूल आहे तो भरतो आणि पूल बंद पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे आणि रेल्वे वाहतूक मात्र आपल्याला 10 मिनिटे उशिराने पाहायला मिळते। त्याचबरोबर आज वर्ध्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर निम्मा वर्धा धरणाचे 5 दरवाजे 30 सेमीने उघडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आर्वी तालुक्यातील उमरी व देहगाव, गोंडी ही छोटी गावे, गावातील छोटी जलाशय आहेत ती 100% पाण्याने भरलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा आपल्याला मिळत आहे आणि पाण्याचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी तो आपल्याला कुठेतरी या पावसामुळे नाहीसा होणारे आपल्याला असं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे, त्यामुळे आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने तिकडे वर्तवलेली आहे। आणि आपल्याला पाहायला मिळत आहे की मुंबईमध्ये आज जो पाऊस सकाळपासून सुरू आहे त्यामुळे येत्या 3 ते 4 तासात पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे असं MIDC ने म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पुढील 3 ते 4 तासात मुंबईतील ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच आजपासून सकाळी मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, हाय अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर आपण पाहू शकतो की आपण आता मुंबईमध्ये आहेत। मुंबईतील भरती ओहोटी येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते, कारण हवामान खात्याने सांगितलंय की पुढील 4 दिवस म्हणजे 24 ते 27 तारखेपर्यंत, 24 ते 27 जुलैपर्यंत या काळात दुपारी 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर गेल्या काही तासांपासून शहराच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी बंद देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि दुपारी 12:30 वाजल्यापासून कोणीही समुद्र किनारपट्टीवरती जाऊ नये असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे। आपण पाहू शकतो की इथे नागरिक आहेत, काही नागरिक पावसाचा अंदाज घ्यायला आलेले आहेत आणि पावसाचा आनंद घ्यायला आलेले आहेत आणि आपण आता समुद्र किनाऱ्यावर आहोत, कारण 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता इथे वर्तवलेली आहे। मुंबई, ठाणे, रायगडला पावसाने झोडपलेला आहे, कारण हवामान खात्याचा अंदाज आहे की पुढील 3 ते 4 तास
ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवलेली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलेला आहे. त्याचबरोबर वर्धा आणि नागपुरात ढगाळ वातावरण आता निर्माण झालेलं आहे. वर्धा आणि नागपुरात ढगाळ वातावरण आहे, मात्र पावसाची किरकोळ रिपरिप सुरू आहे. सध्या नागपूरला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. सारखा पाऊस अद्याप झालेला नसला तरीही तो सकाळ नंतर होऊ शकतो आणि संध्याकाळपर्यंत पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तुम्ही सकाळीपासून इथे आहात आता, म्हणजे पावसाचा आनंद घ्यायला इथे थांबलेला आहे. हो. खरं तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पाऊस आवडतो तुम्हाला? हो, पाऊस खूप आवडतो. आणि रेनकोट घालून नाही आहात तुम्ही, ऑफिस मधून निघाला? हो, ऑफिसला जायला निघालो आहे. म्हणजे इथून ऑफिस जवळ आहे तुमचं की लांब? नाही, जवळ आहे का तुम्ही? पण सध्या मुंबईला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांसाठी. ते तर आहे. आम्ही इथे सिद्धिविनायकलाच आलो होतो, तिथून दर्शन करून 5-10 मिनिटांसाठी आलोय, आता जाऊन घरीच. हो. तुला पाऊस आवडतो? खूप खूप आवडतो. तर आता आपण पाहतोय की आपण दादर चौपाटीमध्ये काही नागरिक आहेत जे पावसाचा आनंद घ्यायला आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. दादा, काय नाव आहे तुमचं? माझा अनिकेत तांबे. अच्छा, पावसाचा आनंद घ्यायला आलाय का तुम्ही? हा. सकाळपासून सध्या मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे तुम्हाला काही अडचण झाली आहे का वाहतुकीसाठी? नाही, सध्या तरी काही नाही. मी इथंच सायनला राहतो, म्हणून काही अडचण झाली नाही मला सध्या. मग कामाला जायला किंवा जॉबसाठी जायला तुम्हाला काही अडचण नाही झाली का? किंवा तुम्ही गेलातही नाही आणि सरळ थेट तिकडे जाऊ? जॉबला आज गेलो नाही, कारण पावसाच्या अडचणीमुळे. मी अंधेरीला जॉब करतो. बांद्रा साईडला खूप पाणी भरलेलं, म्हणून मी माझं ऑफिसला न जाता मी पावसाची मजा घ्यायला मी शिवाजी पार्क दादरला आलो आहे. पण तुम्हाला मी सांगू इच्छिते की 12:30 नंतर सध्या नागरिकांना इथे न येण्याचा, म्हणजे समुद्र किनारपट्टीवर न जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथून जा. पण तुम्हाला पाऊस आवडतो? हो, खूप आवडतो मला. रेनकोट घालून तुम्ही मजा करताय मी पावसात? सध्या आजारी आहे, म्हणून मी रेनकोट घालून पावसाची मजा घेतोय सध्या. अच्छा, पावसाचा आनंद लुटण्यासाठी एकंदरीत तुम्ही इथे आलेला आहात? हो हो. त्यामुळे मुंबईमध्ये आपण पाहू शकतोय की जो धुवाधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मुंबईतील लोकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे आणि मुंबईतील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सगळे अपडेट्स देत राहू. आतापर्यंत आम्ही तुम्हाला जे पावसाचे संपूर्ण अपडेट्स आहेत ते तुम्हाला दिलेच आहेत. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला इथून पुढेही अपडेट्स देत राहू. तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला म्हणजेच माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रतीक्षा काटे, कॅमेरामॅन अजय सोबत, मुंबई.